नमस्कार, मी स्मिता. आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जराशी हटके रेसिपी आणि सगळ्यांना आवडणारी चिजलिंग. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणजे मला तरी असं आठवतंय की त्या अशा बरणीत भरलेली असतात, चिजलिंगची बॉटल मिळते हो. आणि ते इतके टेस्टी लागतात ना. आणि असं टीव्ही बघताना किंवा असं कुठेतरी ट्रिपला गेलं तर ते असं ते एक एक बिस्किट खायला इतकं मस्त वाटतं. तर तीच आपण रेसिपी आता करतोय, चिजलिंग. आणि आता सुट्ट्या सुरू होत आहेत मुलांच्या, त्यामुळे तरी घरी सारखं काहीतरी खायला हवंच असतं. तर हे घरच्या घरी आपण असं मस्त आज करतोय रेसिपी. अर्धा कप दूध घेतलं आपण आणि थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये चीज क्यूब असतात, म्हणजे प्रोसेस चीज. थोडक्यात मोझोरेला नाही, प्रोसेस चीजचा आपण इथे वापर करतोय. आणि जर क्यूबमध्ये म्हणाल तर 3 क्यूब्स आपण घेतोय. आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी टीनमध्ये वगैरे असेल तर साधारण 3 टेबलस्पून इतकं चीज होईल. दूध गरम झालंय, आता आपण त्याच्यामध्ये चीज क्यूब खिसून टाकूया. आणि दूध आपण हे घेताना निरसं दूध घेतलेलं आहे, पिशवीचं, किंवा तुमच्याकडे जरी रतिबाचं असेल तर आपण ते निरसं घेतलंय, म्हणजे न तापवलेलं. त्याच्यामध्ये गरम झाल्याबरोबर आपण ह्या सगळ्या चीज क्यूब त्याच्यात खिसून घेऊया. आपण तिन्ही चीज क्यूब ह्याच्यामध्ये खिसून घेतलेत. आपण हे घेताना म्हैशीचं दूध घेतलेलं आहे, कारण ते थोडंसं घट्ट असतं त्यामुळं. तर म्हैशीचंच घेतलेलं चांगलं दूध म्हणजे ह्याच्यासाठी. आणि आपण आता हे बारीक गॅसवरती सगळं मेल्ट करून घेऊया दुधामध्ये चीज. आपण चीज घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट बारीक गॅसवरती छान असं सगळं एकत्र चीज आणि दूध असं झालेलं आहे, म्हणजे अगदी दूध हे अगदी क्रीमी झालेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवते मी. एखादीच उकळी आली, खूप पण नाही आपण शिजवायचं. म्हणजे दूध चीजमध्ये सगळं मस्त मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थोडंसं कोमट होऊन देऊया आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया. आता आपण हे मैदा चाळून घेतलेलं आहे 2 कप. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ, थोडीशी पिठी साखर आणि 2 चमचे आपण बटर घालतोय. मीठ, कारण मीठ आपण कमी घालतोय, कारण इथे चीज पण घातलेलं आहे आणि आपण बटर पण घातलेलं आहे, तर ते दोन्ही खारट असतं. तर मीठ अगदी आपण अर्धा चमचा सपाट एवढंच घालतोय. पिठी साखर घेतली आहे मात्र इथे, सपाट 1 चमचा आणि बटर 2 चमचे बटर. तर हे सगळं आता आपण हाताने ह्याला लावून घेऊया. सगळं आपण हे मैद्याला लावून घेतलं, बटर वगैरे. आणि आता आपण जे दूध करून ठेवलेले चीजचं ते घालूया. हे सगळं घालायचं मात्र. आणि आपल्याला हे जे काही कणिक भिजवायची ती घट्ट हवी आहे, तर त्यामुळे हे घातल्यानंतर जर आपल्याला लागलं तर एखादा टेबलस्पून आपण दुधाचा हात घेऊ शकतो. आपण सगळं दूध घातल्यानंतर तो असा गोळा तयार झालाय, पण अजून ह्याला 1 किंवा 2 टेबलस्पून दूध लागेल, तर ते घालून घेऊया आणि आपण छान असा तो गोळा मळून घेऊया. म्हणजे मैदा आपण कसा भरतोय, थोडासा जरी 2 कप आपण घेतला तरी तो 2 कप काही वेळेला भरून घेतला जातो शीग लावून. तर अशा वेळेला थोडंसं दुधाचं प्रमाण इकडे तिकडे होतं, किंवा दूध भरताना पण आपण थोडंसं कमी जास्त होतं, तर ते बघतच करायचं. म्हणजे थोडक्यात कसा गोळा पाहिजे ते आता तुम्ही बघू शकता. आता हा अगदी 2 टेबलस्पून घातलं की अगदी व्यवस्थित झालेला आहे. तर आता मी त्याला छान असं मिक्स करून घेते. छान आपण हे 2 ते 3 टेबलस्पून परत आम्हाला दूध लागलं हा गोळा व्हायला, पण अगदी हा घट्ट आहे गोळा. आणि हा थोडा वेळ आपण असाच रेस्ट करणार आहोत, 10 ते 15 मिनटं झाकून ठेवूयात. आणि तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवूया आणि मग चिजलिंग लाटायला घेऊ. आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं त्याचे गोळे करून घेतलेत एकसारखे, असे या आकाराचे केले. फार मोठे केले ना तर पोळपाटावर आपल्याला लाटता येत नाहीत आणि एकदम पातळ लाटायचे असतात हे. तर त्यामुळं ह्या पद्धतीनं आपण 4 ते 5 गोळे आपले झालेले ते व्यवस्थित लाटून घेऊया, पातळसर अशी ह्याची पोळी. आपण लाटताना त्याला काही लावत नाहीये, कारण ते असं सरकते पुढं, कारण त्याच्यामध्ये चीज आणि बटर असल्यामुळे ते. आणि नंतर आपण थोडंसं लागलं तर तुम्ही थोडंसं मैदा लावू शकता. पोळी मात्र एकदम पातळ लाटायची, कारण जर जाड राहिली ना पोळी तर चिजलिंग सुद्धा थोड्याशा मऊ पडतात. आपण आता एवढी पातळ, म्हणजे खाली पोळपाटाचा जो काही कलर आहे तो दिसतोय आपल्याला, इतकं आपण पातळ लाटलेलं आहे.
आणि आता या स्टेजला काय करायचं, थोडासा मैदा खाली भुरभुरून घ्यायचा, म्हणजे आपण जेव्हा चिजलिंग्स कट करणारे आणि जेव्हा तळायला लागणारे तेव्हा या पोळपाटापासून पटकन वेगळ्या होतात. तर त्यामुळे थोडासा मैदा भुरभुरून घेऊया. पुन्हा एखादं लाटणं त्याच्यावर फिरवूया, कारण मैदा असल्या कारणाने तो पुन्हा थोडासा आकसला जातो. आणि चिजलिंग जे असतात ते अगदी छोटे छोटे बिस्किट असतात, तर त्याच्यासाठी तुम्ही फुटपट्टीचा वापर करू शकता, किंवा आता आमच्याकडे असं उलथनं आहे, तर ते उलथनं व्यवस्थित असं ठेवून त्या मापाने आपण सगळं कटिंग करून घेणार आहे. म्हणजे काय होतं, एकसारखे होतात. खरं तर चिजलिंग करणं तसं सोपं पण आहे, फक्त त्याचं कटिंग करणं आहे ना ते थोडंसं अवघड आहे, कारण अगदी छोटे 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 आपल्याला एकसारख्या त्याच्या क्यूब्स हव्या आहेत, त्यामुळे तिथे फक्त वेळ जातोय, बाकी इथे करताना काही नाही वेळ जात आहे, आणि तळायला सुद्धा खूप कमी वेळामध्ये तळलं पण जातं. तर आपण उभ्या लाईन्स सगळ्या करून घेतल्या आणि आता आपण पोळपाट फिरवून घेऊया आणि त्याच्या चेक्स करून घेऊया. आता आडव्या लाईन्स मारून घेऊया. तर त्यासुद्धा याच पद्धतीनं मारणार आहे आपण. हा शेवटचा जो भाग आहे तो काढून टाकायचा. तर अशा पद्धतीनं आपले सगळे जे काही चौकोन चौकोन आहेत ते या पद्धतीनं आपण केले. इथे तुम्ही फुटपट्टीचा सुद्धा वापर करू शकता. आणि आता इकडे आपण तेल गरम करत ठेवलं होतं. तर आता आपण फक्त याच उलटण्याने किंवा पट्टीनं ह्या अशा सगळ्या सोडवून घ्यायच्या. एकदा त्या तेलात टाकल्या की सगळ्या सुट्ट्या होतात. फक्त आपण या आधी सगळ्या कडेच्या काढून घ्यायच्या आणि मग तर बघा हे किती छान अशा चौकोन निघतायत त्याचे, आणि व्यवस्थित एकदम पातळसर असे चौकोन चौकोन झालेले आहेत, एकसारखे झालेले आहेत. हे असे सगळे उलटणं घालून व्यवस्थित सगळे काढून घ्यायचे या आणि ते तेलात टाकले की परत आणि ते तेलात सुट्टे टाकले की होतात सगळे सगळे. सुट्टे होतात. हे का असं होतंय, तर आपण त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरला होता, तर त्यामुळे काय होतंय, हे अशा सगळ्या पटापट सगळ्या निघतायत. आणि आता ह्या आपण तळून घेऊया. तेल छान तापलंय, फक्त एक टाकून बघायचं, कुठलीही गोष्ट तळताना एक टाकून बघूया. ती वर येतोय ती चिजलिंग्स टाकलेली, म्हणजे ह्याचा अर्थ आपला तेल छान तापलेलं आहे. तर आता ह्या सगळ्या जे काही चिजलिंग्स आहेत ते त्याच्यात टाकून घेऊया. मस्त आपण मैदा लावला होता त्यामुळे सगळ्या त्या सुटल्यात पोळपाटापासून, आणि छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. आणि टाकल्या की मात्र सगळ्या एकसारख्या सारख्या हलवत राहायचं, म्हणजे त्याचा रंग जो आहे ना तो सगळीकडून एकसारखा येतो. प्रत्येक चिजलिंग जे काय आपण टाकलेले आहेत ना त्या सगळ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. आणि मीडियम गॅसवर या थोड्याशा खरपूस होईपर्यंत आपण तळून घेऊया. आपण 2 कप मैदा घेतला होता, त्याचे साधारण 5 गोळे वगैरे झालेले आहेत. तर ते अख्खं पोळपाट भरून आपण तो गोळा एक लाटून घेतोय, आणि तेल सुद्धा ठेवताना आपण ते हाफ कढई घेतले, म्हणजे की काय होतं, अगदी थोडं थोडं टाकले ना की ते एकसारखा कलर त्याचा येत नाहीये. त्यामुळे आपण पोळपाटभर लाटलेले सगळे एकदम टाकायचे आणि सारखं सगळं हलवत हलवत त्याला असं छान तळून घ्यायचे, म्हणजे काय होतं, एकसारखे तळल्या जातात. आपण कोणती गोष्ट तळताना नेहमी सूर्यफुलाचं तेल घेतो, कारण काय होतं, भाजी वगैरे करताना आपण शेंगदाण्याचं तेल वापरतो, पण काय तळताना शेंगदाण्याचं तेल घेतलं तर त्याचा खूप धूर सगळा होतो आणि थोडंसं त्याच्यामध्ये जड असतं थोडंसं तेल ते, त्यामुळे आपण नेहमी सूर्यफुलाच्या तेलामध्ये सगळं तळण करतो. तर आजही आपण इथं सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे. तर आता मस्त झालेले आहेत, कारण ह्या फेंट रंगावरच काढायच्या चिजलिंग्स, फार डार्क कलरवर नाही काढायच्या, अशा पांढरट पांढरटच दिसतात. तर आता ह्या झालेल्या आहेत. तर आता आपण ह्या सगळ्या काढून घेऊया. मस्त अगदी कलर हा एकदम आलेला आहे, परफेक्ट कलर आलेला आहे. आहे. काढताना मात्र गॅस बारीक करायचा आठवणीनं.
आणि जेव्हा आपण तळले ते मध्यम आचेवर तळलं. आणि आता याच पद्धतीनं आपण जे बाकीचे 4-5 गोळे केलेले आहेत त्याचे सगळे चिजलिंग्स लाटून घेऊया आणि या रंगावर सगळे तळून घेऊया. तर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या चिजलिंग ज्या आहेत त्या करून तळून झालेल्या आहेत. आपण या रंगावर सगळ्या काढलेल्या आहेत आणि अशा मस्त कुरकुरीत त्याचा आवाज बघूया. वाव, मस्त अगदी. आणि छान अशा एकसारख्या झालेल्या आहेत. त्या अशा तेलात टाकल्यानंतर तो फुगला पाहिजे, म्हणजे त्याला एक बबल आला पाहिजे. वरची बाजू जी असते ते पातळ होते आणि खालची थोडीशी अगदी जाडसर, त्यामुळे पातळ असं- जेवढं लाटेल तेवढं होणार ते. हा, आणि त्याला असं त्यामुळे फुगा येतो वरती. तुम्ही बघितले असतील ज्या विकतच्या चिजलिंग्स असतात ना त्या सुद्धा अशा वरून अशा छान टप्पोऱ्या असतात आणि या रंगावर काढायच्या. आणि छोट्या मोठ्या आकार थोडासा तुम्हाला कसा हवा तसा तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यामध्ये चीजचं सुद्धा प्रमाण तुम्हाला हवं असेल अजून थोडंसं वाढवू शकता. एखाद दुसरी क्यूब अजून सुद्धा तुम्ही घालू शकता की एक्स्ट्रा चीजी हवं असेल तर. आज आपण इथे 3 क्यूब घातलेल्या होत्या. आणि हा जेव्हा आपण असा फोडतो बबल तेव्हा असा तो मस्त असा पातळसर लाटल्यामुळे त्याला छान असा हे आलाय. आणि थोडेसे आपण चुरून पण बघूया की कसे कुरकुरीत झालेत ते. थोडेसे अजून कोमट आहेत हे. मस्त, खूप छान झालेले आहेत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. म्हणजे ह्या सुट्टीमध्ये मुलांना पाहुण्याला नंतर घरी केलेले चिजलिंग्स आणि आपण जे प्रमाण केलं होतं त्याच्यात अगदी छान एखादी मस्त अशी मोठी बरणी भरून चिजलिंग्स आपल्या तयार होत आहेत. तर आज आपण ही मस्त अशी जरा हटके रेसिपी बघितली. तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमच्या चिजलिंग्स कशा झाल्या हे आम्हाला नक्की कॉमेंट्स करून सांगा. तर आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.